आपण बनवतो साधा चहा. तर चहा बनवण्यासाठी आपण सर्वात आधी चहाचं भांडे घेतोय. त्याच्यानंतर आपण गॅस चालू करून घेऊया. आपण पातेलं गॅसवर ठेवतोय. सर्वात आधी तुम्हाला किती कप चहा बनवायचा आहे ते ठरवा. मी 2 कप चहा बनवतोय. 2 कप चहासाठी आपण 1 कप पाणी घेतोय. थोडासा गॅस फास्ट करा मित्रांनो. नॉर्मल चहा बनवण्यासाठी आपल्याला लागणार पाणी, दूध, अद्रक, साखर, चहा पावडर. सर्वात आधी आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपण पाण्यामध्ये अद्रक किसून टाकू. तुम्ही कुटून सुद्धा टाकू शकता. तर आपण टाकलेला अद्रक चमच्याने हलवून घेऊ मस्तपैकी. आता आपण चहामध्ये साखर टाकूया. तर मी 2 कप चहा बनवतोय, तर त्याच्यानुसार साखर टाकतोय. तर साखर तुम्हाला जेवढा गोड चहा हवाय तेवढीच टाका. हलकासा उकळू द्या चहाला. बघू शकता मित्रांनो, चहाला उकळी यायला लागले. आपण थोडा गॅस स्लो करून घेऊ. आता आपण त्याच्यात टाकू चहा पावडर. तर मी 2 कप चहा बनवतोय, तर मी 2 बारीक चमचे चहा पावडर टाकतोय. तर चहा पावडर टाकताना मित्रांनो गॅस स्लो ठेवा, कारण की जर गॅस फास्ट असला तर चहा उकळून बाहेर येतो. ठीक आहे, तर तुम्ही चहापत्ती टाकलेली एकदा चमच्याच्या सहाय्याने त्याला हलवून घ्यावे. थोडासा गॅस फास्ट करून 5 मिनिटं उकळू द्या. कारण की आपण अद्रक आणि चहापत्ती टाकलेली, तर त्याचा स्वाद पाण्यामध्ये गेला पाहिजे. अशा मध्ये मध्ये तुम्ही चमच्याच्या सहाय्याने चहाला हलवत राहा, कारण की त्याने चहाची टेस्ट वाढते. तर बघू शकता मित्रांनो, आपला चहा मस्त पैकी उकळतोय. आपला चहा छानपैकी उकळलेला आहे. आपण हा 1 कप भरून पाणी घेतलेलं त्याच्यात, तर एवढंच कप भरून आपण दूध टाकणार आहोत. मी 1 कप भरून दूध घेतलेलं आहे आणि आता ते दूध मी चहात टाकतो. तर दूध चहामध्ये टाकल्यानंतर आपल्याला फक्त 1-2 उकळी मारायचे. फक्त जास्त दुधाला उकळवायचं नाहीये, कारण त्याच्यात दुधाचा स्वाद मिक्स होतो आणि चहा चांगला लागतो. दूध टाकल्यानंतर परत एकदा मित्रांनो चहा हलवून घ्या. व आता उकळी यायची वाट बघा. आपल्या चहाला उकळी यायला लागलेली आहे. गॅस स्लो करा व हलकीशी फुंकर मारा, म्हणजे त्यांनी करून वरती आलेला चहा खाली जाईल. तर बघू शकता मित्रांनो, आपला चहा तयार आहे. आपण आता तो काढून घेऊ. आता आपण गॅस बंद करू. तर आता आपण आपली चहा काढून घेऊ. तर मित्रांनो, आपण इथं 2 कप घेतलेले दोघांसाठी आणि आपला चहा गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या.
2 कप चहा.